तर आज माझ्या ब्लॉगची सुरुवात नाही यार, सकाळी सकाळी माझ्या केसांना कर्ल करून होतंय आणि हे सगळं करायला ना मला खूप जास्त एक्साइटमेंट असते आणि तुम्ही इथे एक्साइटमेंट माझ्या चेहऱ्यावर सुद्धा बघू शकता. इथेच तुम्ही बघून घ्या, थोडेसेच केस कर्ल केल्यानंतर मी किती जास्त खुश झाली आहे आणि ते केस किती परफेक्टली कर्ल झाले आहेत ना यार. ऍक्च्युली यार इथे मी ना माझे केस कर्ल करत नव्हती, इथे मी माझं कॉन्टेंट शूट करत होती. तर माझं कॉन्टेंट वगैरे शूट झाल्यानंतर मी गेली होती कॉलेजमध्ये आणि कॉलेजमध्ये गेल्याबरोबर मी चालली गेली होती गर्ल्स हॉस्टेलच्या समोर, कारण तिथे मी माझ्या फ्रेंडचा वेट करत होती. तेव्हाच माझ्यासोबत एक इन्सिडन्स झाला. तर एक खूप चांगली गोष्ट झाली, म्हणजे मी आता जस्ट नाव गर्ल्स हॉस्टेलच्या समोर बसून होती. तिकडून 4-5 मुली येत होते. त्यातून एक ताईने मला म्हटलं की तू ब्लॉग खूप जास्त चांगले काढते, मी तुझ्या ब्लॉगला लाईक करते. आणि मी म्हणलं थँक्यू ताई, किती क्यूट आहे तू. म्हणजे ताई खरंच खूप जास्त क्यूट होती, बिलकुल फेअर होती माझ्यापेक्षा, खरंच क्यूट होती. आणि ताईने मला कॉम्प्लिमेंट केलं, थँक्यू ताई. तर स्वतःची तारीफ वगैरे ऐकल्यानंतर मी चालली गेली होती वर्कशॉपकडे, कारण की त्यासाठीच दुपारी 2 वाजता मी आज कॉलेजमध्ये गेली होती आणि ज्याची भीती होती तेच झालं. आमचा वर्कशॉप आजचा कॅन्सल झाला होता. तर इथे माझा मूड खराब झाला होता आणि मूड ठीक करण्यासाठी मी एकच गोष्ट करू शकत होती, ते म्हणजे पाणीपुरी खाणे. तर घरी जाता जाता मी खाल्ली होती पाणीपुरी. घरी गेल्यानंतर ब्लिंकिट वरून आला होता आमचा ऑर्डर आणि ते घ्यायसाठी मी खालती तर गेली होती, पण गेटच्या बाहेर नव्हती गेली, कारण माझ्या तोंडापेक्षा गोरे जे माझे पाय आहेत त्यांना मला माझ्या तोंडासारखं काढं नाही करायचं आहे यार. मी काही ऑर्डर घ्यायला गेटच्या बाहेर जाणार नव्हती, म्हणून मम्मीच चुपचाप ऑर्डर घ्यायला गेटच्या बाहेर चालली गेली होती. ब्लिंकिट वाल्याने यार खरंच खूप जास्त दिमाग लावते, कारण जो पण सीझन चालू असते ना त्या सीझनशी रिलेटेड यांनी यांच्या बॅगवर प्रिंट बनवून टाकते. नंतर रात्री मी बनवली होती एग राईस आणि याच्यामध्ये ना यार गलतीसे थोडी बहुत मोहरी पडलेली आहे, ते तुम्ही इग्नोर करून टाकाल. बाकी याचा टेस्ट चांगला झाला होता. तर आजचा डे एवढंच, उद्या भेटूया, बाय.